डॉक्टर सुभाष आवळे, माजी कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर सुभाष आवळे हे शिक्षण क्षेत्रातलं महत्त्वाचं नाव मानलं जातं. गुवाहाटी, लखनौ, इंदोर इथल्या IIMच्या उभारणीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. वर्ल्ड बँक प्रोजेक्टचे ते राष्ट्रीय संचालकही होते. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयात ते विविध पदांवर कार्यरत होते. डॉक्टर आवळे हे शिक्षण क्षेत्रातले कुशल अभ्यासक होतेच, पण ते उत्तम प्रकाशक आणि व्यवस्थापकही होते. म्हणून विविध कॉलेजांच्या उभारणीत त्यांचा वाटा मोलाचा मानला जातो. नमस्कार. मी तुम्हाला दिसत नसेन, पण दिसणं महत्त्वाचं नाही, असणं महत्त्वाचं आहे. हे न दिसता असणं हे मला वाटतं व्हॅल्यू एज्युकेशनचा एक भाग आहे. आदरणीय कराड सर, माझे सर्व सहकारी, हे वस्त्र हा व्हॅल्यू एज्युकेशनचाच एक भाग आहे. हे उबदार वस्त्र अंगावरती घालायचं आणि ते काढू नको म्हणून सांगायचं, हेही व्हॅल्यू एज्युकेशन. आपण ज्या सभागृहामध्ये बसलेलो आहोत, तुम्ही एकदा इकडं बसा आणि मला वाटतं तुम्ही प्रत्येकाने एकदा इकडे येऊन बसावं. समोर तुम्हाला विठुमाऊली दिसते, विवेकानंद दिसतात, ज्ञानेश्वर दिसतात, तुकाराम दिसतात, रामकृष्ण परमहंस दिसतात. इकडं ज्ञानेश्वर, तुकाराम, बुद्ध, इकडे श्रीराम. हे नक्षत्र, राशी, हा सगळा माहोल जो आहे, माहोल तो व्हॅल्यू एज्युकेशनचं एक प्रतीक आहे. आता तुम्ही म्हणाल मी किती मोठं प्रेझेंटेशन करणार? नाही करणार. कारण काय होतं, हे प्रेझेंटेशन ही भानगड जी आहे ना, ते भयंकर घातक आहे. एक तर माणूस प्रेझेंटेशन लावतो, अंधार करतात आणि मग माणसं थोडा वेळ तिकडं बघतात आणि नंतर कुठंच बघत नाहीत आणि उरलेले आपले मोबाईल बघतात. भाषण सुरू असताना मोबाईल बघणं हा व्हॅल्यू एज्युकेशनचा भाग नाही, मला माफ करा. पण हे मी सरांशी बोललो आणि सरांच्या परवानगीने मी हे बोलतो आहे. काही मूल्य ही सांभाळलीच पाहिजेत. वक्ता बोलतो कुणीतरी ऐकावं म्हणून, आणि कुणीतरी बोलतं म्हणून ऐकणं हा धर्म आहे, हा धर्म आहे. आणि म्हणून मी कुठलंही प्रेझेंटेशन न करता अध्यक्ष या नात्याने आणि थोडक्या वेळात मी माझे विचार मांडणार आहे. जामकर सरांनी व्हॅल्यू एज्युकेशनवर खूप मोठं काम केलेलं आहे, तसं मी स्वतः काही फारसं काम केलेलं नाही. पण व्हॅल्यू एज्युकेशनवर हा माझ्या आवडीचा आणि चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जसं जमेल तसं मराठी, इंग्रजी मी तुमच्याशी बोलणार आहे. मी वाचलं परवा कुठेतरी की एज्युकेशन विदाऊट व्हॅल्यूज इज लाईक ए फ्लॉवर विदाऊट फ्रॅग्रन्स. ज्या फुलाला सुगंधच नाही असं फूल म्हणजे मूल्यांच्या विना शिक्षण. ज्याच्यात मूल्यच नाही ते शिक्षण कसलं? ते कोरडं होईल, ते तोकडं होईल. आणि म्हणून व्हॅल्यू एज्युकेशन, आपण नुसतं व्हॅल्यू म्हणत नाही आहे, व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतो आहे. का? तर शिक्षण हा मानवी कल्याणाचा मूलभूत पाया आहे. आपण विद्यार्थी घडवतो, आपण मुलं घडवतो, आपण मनं घडवतो, आपण संस्कार देतो, आपण संस्कृती प्रदान करतो. आणि हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये, शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना मूल्यांचं जतन करण्याला शिकवणं हा आपला धर्म आहे. आपण बऱ्याच वेळेला असं मानतो की इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, सायन्स, मॅनेजमेंट, फार्मसी याच्यामध्ये मूल्यांचं काय? पण असं नाही. मूल्य कुठं लागत नाहीत. इंजिनियरला मूल्य लागतात, एथिक्स, कोड ऑफ कंडक्ट. वकिलाला लागतात, डॉक्टरला लागतात, आर्किटेक्टला लागतात, कुणालाही लागतात. मूल्य घरात लागतात, मूल्य ऑफिसमध्ये लागतात, मूल्य क्लासरूममध्ये लागतात, मूल्य राजकारणातसुद्धा लागतात आणि आर्थिक व्यवहारातसुद्धा लागतात. तर ही मूल्य सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण कुठेतरी कळत नकळत त्याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. आणि म्हणून गेल्या काही वर्षात मूल्याधारित शिक्षण ही संकल्पना पुन्हा अशी जोर धरायला लागली आहे. मग ही कशासाठी? का? तर आजचा समाज आपण जेव्हा बघतो, व्हॉट इज इट? टुडेज रिॲलिटी इज मटेरियलिझम, अनहेल्दी कॉम्पिटिशन, ग्रीड फॉर मनी अँड ग्रीड फॉर इझी मनी. We want progress without devotion, dedication,
डिटर्मिनेशन अँड सॅक्रिफाईस. हे सगळं न करता मला प्रमोशन पाहिजे. मला असिस्टंट प्रोफेसर लवकरात लवकर ॲसोसिएट, लवकरात लवकर प्रोफेसर, लवकरात लवकर प्रिन्सिपल, जमलं तर व्हाईस चान्सलर, पण तो एकच असतो त्यामुळं होता येत नाही. तर हे मी कोणावर टीका करत नाही आहे, पण हे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रयत्न न करता मला हे सगळं मिळावं, लवकरात लवकर मिळावं, ही जी ओढ आहे, मी तळमळत म्हणत नाही त्याला, ओढ आहे, तर त्याच्यामध्ये कुठेतरी ही मूल्य निसटून चालली आहेत असं मला वाटतं. आणि आपल्या मुलांच्यावरती, तुमच्या माझ्यावरती ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, मीडियाचा इतका जबरदस्त वाईट परिणाम होतो आहे. आपण सगळे मोबाईल, मीही वापरतो, तुम्हीही वापरता, आमचे सरच आहेत की ते वापरत नाहीत. कसं चालतं आहे त्यांचं कोणास ठाऊक. आमचं चालत नाही आणि त्यांचं चालतं. हा फरक आहे. त्यांचा मोबाईल तुम्ही बघा कधीतरी, तुमच्यासारखा तो अँड्रॉईड काय टेट्रॉईड वगैरे असलं काही नाही, एवढासा मोबाईल आहे त्यांचा जुना. तेवढ्यात फक्त ते आला कुणाचा तर घेतात, नाहीतर तेही घेत नाहीत. मग हे चालतं ना, इतक्या संस्था सगळ्या उभ्या केल्या, हे सगळं काही उभं केलं, हे कशावर? अगेन व्हॅल्यू. कुठेतरी मूलभूत मूल्य तत्त्व त्यांनी सांभाळली, संस्कार सांभाळले, आणि म्हणून हे सगळं झालं. आपलं काय झालं की हा आपला जो कन्व्हेन्शनल सिलेबस सेंट्रिक एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांच्यामधून एक नेतृत्व, होलिस्टिक पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, ती होलिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलप होईलच असं नाही, आणि म्हणून त्यांना मूल्यही शिकवलीच पाहिजेत. पण फक्त मुलांना मी मूल्य शिकवतो, मला मूल्याची काही गरज नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळं सगळ्यात आधी शिक्षकांनी स्वतः मूल्य आत्मसात केली पाहिजेत. आताच माझे मित्र म्हणाले, तुम्ही बोलता कसे यापेक्षा तुम्ही वागता कसे. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन, तुम्ही दिसता कसे. कारण बऱ्याच वेळेला लोक आपल्या कपड्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, सरांचं बारीक सारीक तेही लक्ष. काल मला सांगितलं, सुभाष कोट घालून ये हां, कारण मी कोट घालत नाही पठाण सरांच्यासारखा. तर त्यांनी काल मला सांगितलं, तू अध्यक्ष आहेस, पाहुणा आहेस आमचा, कोट घाल. मी लगेच कोट घालून आलो. म्हणजे प्रेझेंटेबिलिटी, तुमचं स्वतःचं व्यक्तित्व, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं कम्युनिकेशन, ऐकणं. 6 दिवस प्राध्यापकांनी कंटिन्युअस 3-3, 4-4 लेक्चर्स ऐकणं हा उच्चांक आहे. त्याचं मास्तर कुठे ऐकतात कुणाचं, पण आपण ऐकतो. हे ऐकायला लावणं हे सुद्धा व्हॅल्यू एज्युकेशन. ही लेक्चर सिरीज जी आहे ते व्हॅल्यू एज्युकेशन. ही प्रार्थना व्हॅल्यू एज्युकेशन, पसायदान व्हॅल्यू एज्युकेशन, हा मंत्रोच्चार व्हॅल्यू एज्युकेशन, लोकांना ही वस्त्र घालणं व्हॅल्यू एज्युकेशन. म्हणजे ही मूल्य ही सांभाळली तर बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे मूल्य शोधायला डिक्शनरीची गरज नाही, नेटची गरज नाही, काही गरज नाही. आम्ही काय करतो, नुसते नेट, चॅटिंग, सर्फिंग. ह्या चॅटिंगमध्ये आपला संवादच हरवला आहे. व्हॉट्सॲपचे ग्रुप तुम्ही निर्माण केले आहेत, माणसांचे ग्रुप कुठे आहेत? ज्या चॅटिंगमध्ये भाव नाही, भावना नाही, संवाद नाही, त्याला माफ करा, त्याला काय चाटायचं आहे? त्याला आम्ही चॅटिंग म्हणतो. बायको नवऱ्याला स्वयंपाकात म्हणते, अहो वाढू का? तो मोबाईल करतो, आत्ताच नको, थांब. हे इतके आपण असे दुबळे आणि गुलाम झालेले आहोत. मला वाटतं कुठेतरी यातून बाहेर पडायला पाहिजे. घरामध्ये सगळे मोबाईल घेऊन बसलेले असतात आणि टी व्हीवर सिरियल्स काय, एकापेक्षा भारी सिरियल. म्हणजे कुठल्याही सिरियलमध्ये एक बायको असताना दुसरं अफेअर नसलेला सिरियलच निघत नाही. आणि हे आपली मुलं बघतात. म्हणजे संस्कार काय आपणही बघतो. या सगळ्यातून बाहेर पडण्याकरता मूल्यांची गरज आहे. मग आता हा मूल्य म्हणजे काय, व्हॅल्यू म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशन्स भरपूर असतील. पण मला जे व्हॅल्यू एज्युकेशन करतं हे व्हॅल्यू म्हणजे एथिक्स, व्हॅल्यू म्हणजे मॉरल्स, व्हॅल्यू म्हणजे कॅरेक्टर, व्हॅल्यू म्हणजे डिसिप्लिन, व्हॅल्यू म्हणजे म्युच्युअल रिस्पेक्ट, व्हॅल्यू म्हणजे लव अँड कन्सर्न, व्हॅल्यू म्हणजे पॅशन आणि कंपॅशन, व्हॅल्यू म्हणजे इंटर रिलिजियस फेथ, व्हॅल्यू म्हणजे स्पिरिच्युअलिटी, व्हॅल्यू म्हणजे ट्रुथफुलनेस, व्हॅल्यू म्हणजे ऑनेस्टी, व्हॅल्यू म्हणजे इंटेग्रिटी, व्हॅल्यू म्हणजे पर्सनॅलिटी, व्हॅल्यू म्हणजे क्लिअर विजन आणि पर्स्पेक्टिव्ह, व्हॅल्यू म्हणजे रिस्पेक्ट फॉर कल्चर अँड ट्रॅडिशन्स. परंपरांचं पालन करणं हे व्हॅल्यू एज्युकेशन. सेल्फ कॉन्फिडन्स इज व्हॅल्यू एज्युकेशन.
आणि सिटिझनशिप, नागरिकत्व, हे व्हॅल्यू एज्युकेशन. देन द क्वेश्चन इज, कॅन व्हॅल्यूज बी लर्न्ड ऑर टॉट? आय थिंक द आन्सर इज बोथ. तुम्ही गाणं शिकवता, योगा शिकवता, डान्स शिकवता, ड्रॉइंग शिकवता, कॉम्प्युटर सायन्स शिकवता, व्हॅल्यू का नाही शिकवता येत? व्हॅल्यू शिकवता येतील, पण शिकवणारा तेवढा व्हॅल्यू बेस्ड पाहिजे, तेवढा व्हॅल्युएबल पाहिजे, तर व्हॅल्यू शिकवता येतील. आणि म्हणून द टीचर्स हॅव टू इक्विप देमसेल्व्स टू ट्रान्सफर द व्हॅल्यू सिस्टम टू देअर स्टुडंट्स. फ्रेंड्स, वी आर व्हेरी फॉर्च्युनेट that we in MITES MIT have perceived, maintained, developed this value system. मला कराड सरांचं कौतुक वाटतं. मी मगाशी म्हटलं संवाद तुटला आहे, माणसं माणसाच्यापासून तुटली आहेत, मनं तुटत चालली आहेत, दुरावत चालली आहेत. अशा वातावरणामध्ये प्रोफेसर कराड, तुम्हाला माहिती नसेल, जेव्हापासून ते पुण्यात आले तेव्हापासून आज सगळ्यात मला वाटतं 30-35 वर्ष प्रत्येक दिवाळीला, पूर्ण दिवाळीचा पिरियड ते आपल्या सगळ्या कुटुंबाला घेऊन आपल्या गावी जातात, आपल्या भावांच्या बरोबर, बहिणींच्या बरोबर, त्या मुलाबाळांच्या बरोबर. हे काय आहे? व्हॅल्यू सिस्टम. व्हॅल्यू सिस्टम हे बघायला पाहिजे. त्यामुळं आता मगाशी जामकर सर म्हणाले आपल्याकडं आदर्श नाहीत. काही अंशी ते खरं आहे, पण आपल्याकडे जे आदर्श आहेत त्यांच्याकडे बघूया. इथेच आदर्श आहेत, इथेच आदर्श आहेत. असे आदर्श जर आपण सांभाळले तर मला वाटतं आपण स्वतःही काही आदर्श निर्माण करू शकू. आणि म्हणून हे सगळं मी म्हटलं तुम्हाला, ही प्रेयर, हे मंत्रोच्चार, हे पसायदान, ही पूजा, प्रार्थना, स्पिरिच्युअल डिस्कोर्सेस, ही लेक्चर सिरीज, हे सगळं जे आहे ना, हे एकत्र करणं आणि विद्यार्थ्यांना देणं, हे इनडायरेक्ट व्हॅल्यू एज्युकेशन आहे. सर नुसतं बोलत नाहीत, सर करून दाखवतात. त्यांचं कौतुक केलेलं त्यांना बऱ्याचदा आवडत नाही, पण मला माझं कर्तव्य आहे की निदान तुम्हाला सांगणं किंवा ते व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी सांगतो आहे. व्हाईस चान्सलरची कॉन्क्लेव्हमध्ये झाली, त्यांनी एकमुखानं असं सांगितलं की व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन हे झालं पाहिजे, आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आय थिंक वी शुड ऑल पुट आवर हेड्स टुगेदर, हँड्स टुगेदर, एफर्ट्स टुगेदर, अँड वी शुड एन्श्योर दॅट वी लेट अस वेट फॉर द डे when this concept and philosophy of value-based universal education becomes, in the true sense, universal. Thank you very much.